येस, धन्यवाद. रिस्पेक्टेड कॉमेंटेटर, पॉवरफुल समालोचक सुनीलजी पवार सर, तसेच मुरबाडचे इमर्जिंग उभरते कलाकार समालोचक दीपकजी बिराडे सर. आयुष्यामध्ये स्वप्न बघताना मला खूप काही करायचं आहे असं स्वप्न बघू नका, तर मला खूप मोठं व्हायचं आहे, मला खूप मोठं कार्य करायचं आहे असं स्वप्न बघा. आणि आपलं नाव मोठं करण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक ठिकाणांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. त्यानंतर आपल्याला जे प्राप्त होत असतं ते खरं आपल्या मेहनतीचं फळ आहे आणि ती मेहनत नक्कीच या ठिकाणी होत आहे. गेली 4 दिवस पाहतो आपण, अनेक संघ येतात, आपापली मेहनत करतात, परिश्रम करतायत, कारण स्पर्धा फार मोठी आहे, आदर्श चषक नावाची. आणि स्पर्धेचा हा 4था दिवस. सामना रंगतोय मैदानामध्ये साई स्पोर्ट्स सरळगाव विरुद्ध 3 स्टार मानिवली. मानवीच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि स्वीकारली फिल्डिंग. फिल्डिंग अगदी सुंदररित्या सजली आहे. पिंक ड्रेसमध्ये पाहतो आपण मानवीचा संघ. आणि 2 हात करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज साई स्पोर्ट्स सरळगावचे उल्हास आणि क्षितिज. हलका त्याने फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक बॅकफुटला गेला. गुडलँडचा चेंडू होता, एकही धाव नाही. आमचे सन्माननीय अप्पासाहेब अभिमन्यूजी भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. पहाटेच आले होते चालायला जेव्हा मी झोपेतून उठलो होतो आणि मुरबाडमध्ये पहिल्यांदाच वस्ती केली. छान वाटलं. अनेक ठिकाणी जात असतो, परंतु मुरबाड वासियांचा जो प्रेम आहे तो खूपच शब्दात आपण सांगू शकत नाहीये. म्हणून तर आदर्श गाव अशी ख्याती आहे धानिवलीची. हा चेंडू सुरेख मारा करते, खोलट टप्प्याचा ब्रह्मास्त्र वापरत असताना गोलंदाज लक्ष वेधून घेते प्रेक्षकांचं. मिस्टर अनिल. 5 ओव्हरची मॅच, पहिला सामना समाप्त झाला. ज्या शिरगावरती नजर होती की आजच्या दिवसाचे दावेदार असू शकतात, तो सचिन चोरघेंचा शिवप्रेमी शिरगावने बाजी मारली. पण तो सामना हवा तसा नीटचा फायटिंग झाला नाही. जसे मागच्या 3 दिवसांमध्ये जे शेवटच्या षटकापर्यंत सामने जायचे, शेवटच्या चेंडूपर्यंत जायचे, तसे फायटिंग झालं नाहीये. फाईट देणं अपेक्षित असतं. हरलात तरी त्याला पण तो झुंज देणं फार महत्वाचे असते. पुन्हा एकदा खोलट टप्प्याचा फक्त ड्राईव्ह केलं, ऑफ ड्राईव्ह, आणि बघा त्या ठिकाणी नशिबाची साथ, नशिबाचा चौकार लॉंग ऑफच्या दिशेने. ग्राउंड इतकं सुंदर आहे की ह्या ग्राउंडवरती ग्राउंड शॉट मारायला सुद्धा आनंद होत असेल फलंदाजांना. एक विलक्षण बाब आहे. आणि हे क्रिकेटचं सौंदर्य टिपण्यासाठी आज तर म्हणतो की मी, संडे आहे, 31 सुद्धा आहे आज, खूपच गर्दीचा महासमुद्र इथे दाटेल. बॅकफुटला गेला, चेंडूला काढण्याचा प्रयत्न केला, कव्हरच्या डोक्यावरून 2 क्षेत्ररक्षक पाठला करत असताना रेस लागली आहे आणि कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक पोहोचला त्या ठिकाणी डीपमध्ये. पाहता पाहता 2 धावा सुद्धा इथे पूर्ण झाल्या. मथुरच्या वेगाने, सोन्याच्या चपळाने या 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या एकही गडी बाद नाही, 7 वर. साई स्पोर्ट्स सरळगाव संघ बॅटिंग करतोय, कारण मानुलीच्या संघाने फिल्डिंग स्वीकारली टॉस जिंकल्यानंतर. एकापेक्षा एक सरस असे अनेक क्रिकेटर्स, अनेक टीम्स ह्या स्पर्धेसाठी येण्याचं धाडस करतात. ज्यांचं स्वप्न असतं, ज्यांना प्रवेश मिळतो त्यांचं आधी स्वप्न पूर्ण होतं अर्ध, त्यानंतर त्यांना खेळल्यानंतर पूर्ण स्वप्न ते करू शकतात. अशी स्पर्धा आहे. अनेक संघ रांगेमध्ये ज्या स्पर्धेच्या दरवर्षी असतात. हा फुल टॉसला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू मिस टायमिंग, शॉट हवेत होता बराच वेळ, लेग स्लिप जाईपर्यंत, पोहोचेपर्यंत बघा 3 क्षेत्ररक्षक पोहोचतात आणि पाहता पाहता 3 धाव घेण्याचा मानस. सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. वाव. आधीच्या सत्रामध्ये आपण बघितलं की धावून धावून 4 धावा काढल्या होत्या. तो रिले फिल्डिंग होतच नव्हता, निसटत होता चेंडू अक्षरशः. आणि हाच क्रिकेटचा खेळ आहे. हा काही तुम्हाला अद्भुत प्रक्रिया दाखवत असतो, आनंद देत असतो. खूप काय दडलेलं असतं, रोज नवीन काहीतरी घडत असतं. नवीन फटके पाहायला मिळतात, नवीन चित्र पाहायला मिळतं, नवीन पद्धतीची फिल्डिंग पाहायला मिळते, नवीन काहीतरी थोर गोष्टी घडत असतात, अनेक रेकॉर्ड्स पाहायला मिळत असतात. असा क्रिकेटचा ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टेनिटी, ज्यामध्ये एका बाजूला ग्लोरियसपणा, सुंदरता असते, दुसऱ्या बाजूला अनिश्चितपणा असते, अनसर्टेनिटी. अनिल वर द विकेट जात असताना इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, चेंडूला टर्न केलंय, स्वतःवरती गिरकी घेऊन चेंडूला फिरकी देत असताना लॉंग लेगच्या दिशेने हा सुरेख चौकार. प्ले मध्ये
जागा बनवली, बॅकफुटला गेला, क्रीजचा प्रॉपरली वापर केला, चेंडू इतकाही वाईट नव्हता पण तो फटका बनवला. क्रिएशन ऑफ द शॉट बाय बॅट्समन क्षितिज देर. क्षितिजा पलीकडे उल्हासने फटका मारला आणि धावसंख्या ह्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी छान समाधानकारक म्हणता येईल ती म्हणजे साई स्पोर्ट्स सळगाव संघाची जाऊन पोहोचलेली आहे 14वर. एकही गडी बाद नाही. जसं शिवप्रेमी शिरगाव संघाचा आज आपण दावेदार संघ म्हणून नाव घेऊ शकतो तसं सळगाव संघ सुद्धा तगडा संघ आहे. हे प्रचलित संघ आहेत आपण म्हणू शकतो बलाढ्य, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणी कशी बाजी मारू शकतो. जसं काल वाघाच्या वाडीने दाखवून दिलं की तगड्या संघाला स्वतःच्याच ग्राउंडवरती अक्षरशः पराजित व्हावं लागलं, ते म्हणजे धानिवली संघाला. म्हणजे क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा असे इतिहास पाहतो की अनेक डार्क हॉर्स संघ, काळा घोडा संघ कधी कुठल्याही संघाला धोका देऊ शकतात आणि नामोहरित करू शकतात. हाच तो क्रिकेटचा खेळ, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. तर समोरच्या एंडकडून गोलंदाज सज्ज झालाय निलेश. धावसंख्या 14, पहिल्या षटकाची समाप्ती. गुडघा टेकून स्लॉक करायचा प्रयत्न होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक, त्याचं कारण चेंज ऑफ पेस होतं. गुड लेनवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू टर्न झाला आणि कुठल्याही प्रकारे बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. सन्माननीय आमचे देवीदासजी राणे साहेब जे मुंबई महानगरपालिकेमध्ये अविरत कार्यरत आहेत, BMCचे जावई म्हणू शकतो आपण. साहेब आपलं हार्दिक स्वागत. कारण गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे आपण जावे म्हणायला हरकत नाही, त्याचे खूप लाड प्यार होत असतात आणि धानिवलीकरांना ते अक्षरशः देणगी प्राप्त झाली आहे परमेश्वराची की अनेक घरांमधून, प्रत्येक घरांमधून जणू काय गव्हर्नमेंटची सेवा करणारे कामगार आहेत किंवा सेवेकरी आहेत असं म्हणू शकतो आपण. मी नोकर म्हणणार नाहीये, मी कालच डिक्लेअर केलं मी कोणाला नोकरी म्हणणार नाहीये. सेवा करतायत, मी तर म्हणतो की गव्हर्नमेंटची सेवा करता करता गव्हर्नमेंट चालवतायत. हे असे आमचे धानिवलीकर, आदर्श गाव धानिवली. धावसंख्या स्थिर 14वर. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, चेंडू अक्षरशः हो माय गॉड झेल सोडलाय. लॉंग ऑन आलेला असं वाटलं की ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल घेण्याचा प्रयत्न ओव्हर द वेस्ट, ओव्हर द चेस्ट, पण तो प्रयत्न असफल ठरला. इझी झेल अवघड करून सोडला. ग्रामस्थांना विनंती आहे की स्पर्धा आपलीच आहे, भव्यदेव व्यासपीठ सुद्धा आपल्यासाठीच उभारलेलं आहे. तर कृपया आमच्या गावातील ह्या प्रतिष्ठित नागरिकांना विनंती आहे किंवा सर्व युवकांना सुद्धा विनंती की आपण स्वतः यायचं इकडे या व्यासपीठाकडे आणि त्यानंतर टॉससाठी आम्ही इथे नक्कीच अनाऊन्स करू पुढच्या सामन्याचा टॉस. तर धावसंख्या 15 आहे. करेक्टेड स्कोअरबोर्ड आपण पाहू शकता. आता करेक्शन झालं. माझ्यासोबतीला भालचंद्र आहेत ज्यांची लेखणी सुद्धा सुंदर चालते गेली 4 दिवसापासून. तसेच सुमितजी राणेने सुद्धा खूप मदत केली, अनेक 12 खेळाडूंनी मदत केली. या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू फक्त 2 गोष्टींना नाहीये, एक LBW नाहीये आणि एक कटला नाहीये. बाकी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. एक रिव्ह्यू अवेलेबल आहे. लोअर फुल टॉसला लॉब करण्याचा प्रयत्न सरळ बॅटनी, चेंडू गेलेला आहे लॉंग ऑफ रिझनकडे वेगाने. वाइंडीज लॉग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राच्या पोहोचेपर्यंत तितक्याच वेगाने अवेगाने 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2नी जाऊन पोहोचली ती 17वर. 17 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. सन्मान्य निवृत्तीदादा भोईर साहेबांचं आगमन होत आहे. एक डॅशिंग पर्सनॅलिटी जबरदस्त, ज्यांची मेहनत सुद्धा या स्पर्धेसाठी. या आपण जॉईंट व्हा, आमच्या अप्पांच्या सोबत बसा आणि आजचा दिवस कसं काय करायचं ते ठरवा. आणि इथे ठरवलं बॅट्समननी मला लॉफ्ट करायचंय, मोठा फटका सजवायचा. ज्या ठिकाणी विकेट एरिया आहे त्या ठिकाणी 2 फिल्डर पोहोचले सुद्धा आणि ते पोहोचण्याच्या आधीच 2 धावा सुद्धा सक्सेसफुली पूर्ण होत असताना असं वाटतं भालचंद्र सर की हा सामना हाय स्कोरिंग असेल असं म्हणायला हरकत नाही, कारण धावसंख्या वेगाने पुढे जात असताना आपण पाहू शकतो 19वर 19 ऑन द बोर्ड. 2 षटकांची समाप्ती, एक गडी बाद नाही. ही महत्वाची गोष्ट. जरी डॉट आले असतील ह्या षटकामध्ये तरी सुद्धा मी म्हणू शकतो की पूर्णपणे 10 विकेट्स राखून खेळतोय हा संघ पहिल्या इनिंगमध्ये. म्हणजे असं अपेक्षा करूया की येणाऱ्या षटकापासून नक्कीच आतिषबाजी होण्याची दाट शक्यता. माझ्यासोबतीला आज दीपकजी बिराडे सर आहेत, जबरदस्त समालोचक. मागच्या 2 वर्षापूर्वीपासून काहीतरी भेट झाली होती, आठवतं टेंभरेच्या कुठेतरी मैदानावरती.
छान दीपक सरांनी साथ दिली होती आणि आज सुद्धा त्यांचा आवाज, त्यांचं क्वालिटी, त्यांचं क्वालिफिकेशन कॉमेंट्रीच्या माध्यमातून ते पूर्णपणे तयार आहेत मुरबाड वाशियांसाठी की मी सुद्धा मुरबाडचा इमर्जिंग स्टार आहे इन द कॉमेंट्री डिपार्टमेंट. आणि माझ्यासोबतीला दुसरे कॉमेंटेटर एक जबरदस्त भिवंडीचे ठाकूरपाड्याचे सुनीलजी पवार सर. त्यांना तर काय हा धानिवली वासियांनी पूर्णपणे असं वाटतं की सातबारा नावावरती करून देण्याचा प्रयत्न आहे असं मला हरकत नाहीये. पूर्णपणे 7 दिवस ठाण मांडून ते असणार आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला मंत्रमुग्ध करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. ही मेहनत आहे सर्वांची. जसं आयोजकांची मेहनत आहे तशी पंचांची मेहनत, कॉमेंटेटरची मेहनत, टेक्निक लाईकची मेहनत, स्कोररची मेहनत, प्रत्येक गोष्ट इथे काही कमी पडू द्यायची नाही प्रयत्न केला जातो. कारण या स्पर्धेमध्ये येणं किंवा कार्य करणं, परफॉर्मन्स करणं हे सुद्धा एक आदर्श गोष्ट बनण्यासारखी गोष्ट आहे. जसं आपल्याला परिसराचा स्पर्श व्हावा तसं आदर्शाचा स्पर्श झाला पाहिजे प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक ह्या येणाऱ्या ठिकाणी कलाकाराला. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू ऑप्स्टमच्या खूपच बाहेर टाकला. शेखर सर सांगत असताना इट्स अ वाईड डिलिव्हरी. खूपच बाहेर टप्पा आणि अजून बाहेर चेंडू निघाला. पहिला चेंडू इथे स्वेर टाकत असताना गोलंदाज धनराज, एक धनराज पिल्ले होऊन गेले आहेत हॉकी प्लेयर. इथे धनराज पाहतो आणि धनराज आक्रमण केलं. ओ माय गॉड, जागा बनवली, क्विक रिप्लाय, सिक्सर. ती वेगाने रोल केली फलंदाज क्षितिजने. असं वाटलं की डोळ्याचं पार न फेडणारा तो फटका होता. किती मिनी सेकंड मध्ये ऍक्शन मध्ये आला. चेंडू इतका वाईट नव्हता, त्याची पूर्णपणे दिशा आणि दशा करून टाकली आणि इफर्टलेस स्ट्रोक होता. आपण पाहू शकता त्या स्ट्रोक मध्ये जबरदस्त टायमिंग होतं. क्षितिजचा तो षटकार, धावसंख्या 26 वर. पुन्हा क्रॉस बॅटेड जाण्याचा प्रयत्न पुढच्या सामन्यासाठी. प्रशांत शिंगोळे स्मृती आंबेलेपाडा हा संघ विरुद्ध साई किरण नवापाडा. या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आला असाल तर लगेच टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. तुमचा हा पुढचा सामना मी या ठिकाणी सादर करतोय तर या लगेचच आंबेलेपाडा आणि नवापाडा. ओ माय गॉड, देख बाय देख, घुटना टेक, तमाशा देख, मैंने गेंद दिया है फेक, सिक्सर. वाव, ग्रेट शॉट. पोझिशन आहे त्याची, पाहण्याजोगे फटके मारतोय. क्षितिजा पलीकडे हा फटका नेऊन ठेवला अक्षरशः आणि प्रेक्षकांना पूर्णपणे इथे मंत्रमुग्ध केल्या फटक्याने क्षितिजने. पाहू शकता रिप्ले मध्ये टेन लाईव्हच्या माध्यमातून. ओ काय स्टान्स आहे, बरोबर चेंडूच्या रेषेत पोहोचतोय जसं चेंडूचं मेरिट आहे. आणि बघा हेड आणि हँड कॉम्बिनेशन आणि डोळ्यांचं कॉम्बिनेशन पूर्णपणे तिहेरी संगम. डोकं, डोळा आणि हात याचा तिहेरी संगम विथ बॅट जबरदस्त या ठिकाणी क्षितिजचा षटकार. धावसंख्या 32 वर, 32 ऑन द बोर्ड. 32 धावा ठोकल्यात आतापर्यंत. मी मगाशीच उल्लेख केला की हा सामना हाय स्कोरिंग होईल कारण पूर्णपणे विकेट्स हातात आहेत. आता सुद्धा ऑन द राईज फटका मारण्याचा प्रयत्न होता, थोडीशी जागा बनवता आली नाहीये. अवे फ्रॉम द बॉडी फटका सजवला, परंतु सिंगलची प्राप्ती, संयम फार महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडू मोठा फटका मारण्याची गरज नाहीये. जर आपला धावफलक छान पद्धतीने पुढे चाललाय तर आता रिस्क घेण्याची जास्त गरज नाहीये. विकेट जरी हातात आहे तरी सुद्धा तुम्ही सांभाळून खेळू शकता कारण अजून 2 षटकं यानंतर शिल्लक असतील. तिसरं षटक सुरू आहे. 2.4 षटकं, 33 धावा धावफलकावर, 33 रन्स ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. पूर्णपणे फिल्डिंग फैलावलेली आहे. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन. आता फलंदाज उल्हास ऑन द स्ट्राइक. हो, ब्रह्मास्त्र जबरदस्त खुलट टप्प्याचा मारा, यॉर्करलँड डिलिव्हरी, फलंदाज बाद. यार
जबरदस्त अक्षरशः भावनिक होण्यासारखं गाणं आणि डोळे बंद केले होते की मित्र असावा वनव्यामध्ये गारवा सारखा. म्हणजे जेव्हा मित्राची परीक्षा घ्यायची असेल ना तेव्हा एकच मित्राला म्हणायचं की ए मित्रा, मी जरा संकटामध्ये आहे, मला साथ देशील का. आणि जेव्हा होकार येतो ना तो खरा मित्र. आणि जो दूर होतो तो तुमचा आयुष्यभरचा मित्र नसतो, तो खरा मित्र नसतो, फक्त कामापुरता असतो. म्हणून म्हणतात ना की मनुष्य हा केवळ भ्रमामध्ये जीवन जगत असतो. हा माझा, तो माझा, हे माझं, ते माझं. परंतु जोपर्यंत तुमच्याकडे काय आहे तोपर्यंत तुमचे सगळे मित्र आणि जवळचे. परंतु तुमची वेळ जेव्हा खराब असते तेव्हा तुमचे सगळे जवळचे लांबचे होत असतात. आणि हे जीवनाचं कडू सत्य आहे. खूप छान. मात्र डीजे धावसंख्या येते 1 गडी बाद 33 वर. हो हो, पूर्णपणे शरीराची ताकद वापरून फटका मारायचा प्रयत्न, परंतु चेंज ऑफ पेस होता त्या चेंडूमध्ये. जरी शॉटला गुंड होता तरी सुद्धा त्या ठिकाणी फलंदाजाला नीटसं जमलं नाही. बघा डील करून दाखवते बॅट की मला जरा वेट करायचं होतं, वेट आणि वॉच. 3 षटकांची आता समाप्ती झाली ड्रिंक्स बॅन मैदानामध्ये. हा पाहू शकता आपण आमचा कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. माझ्यासोबत याला भालचंद्र सर, तसेच स्कोरिंगमध्ये सुद्धा 10 क्रिकचे एडिटर्स स्कोरर गौरव. आणि आपण पाहू शकता स्क्रीनवरती आता साई स्पोर्ट्स सळगावची ही बॅटिंगचं पृथक्करण पाहू शकता. क्षितिज नॉट आउट ऑन 23 आणि विशाल नॉट आउट आता नुकताच आला आहे. त्यांनी पहिला चेंडू फेस केला, 1 धाव काढली आणि धावसंख्या इथे जाऊन पोहोचली ती आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 वर. 34 ऑन द बोर्ड. जय श्रीराम. वा, श्रीरामाचं मंदिरचं उद्घाटन नक्कीच नवीन वर्षामध्ये आपल्या समोर येत आहे. आपल्या भेटीस हरकत नाही आहे. आणि एकच देश आहे तो श्रीरामांचा फोटो आपल्या नोटांवरती ज्यांनी लावलाय, ज्यांच्या पैशांवरती, तो म्हणजे नेदरलँड. वा, चांगली उपलब्धी आहे आणि हा मान सन्मान आहे. बघा दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा श्रीरामांचा किती मान सन्मान आहे. म्हणजे आपल्यासाठी श्रीराम आणि हनुमान हे किती पूजनीय आहेत. तसेच विठ्ठल हरी आपले जसं प्रति पंढरपूर, खूप काय बोलण्यासारखं 33 कोटी देवांमध्ये. तर मी विनंती करतोय प्रशांत शिंगोळे स्मृती आंबेलेपाडा कॅप्टन आणि साई किरण नवापाडा कॅप्टन, आपण लगेच येऊन थांबायचं आहे. त्यानंतर पवार इलेवन मालेड विरुद्ध पीरसाई वांजळे. तर चला मैदानामध्ये 3 षटकांची समाप्ती. 4थ्या षटकासाठी गोलंदाज निलेश सज्ज झालाय. 1 गडी बाद झाला. 34 धावा. विशाल आहे क्षितिजच्या सोबतीला. क्षितिज चेंडू सोडून देतोय लेफ्ट आलॉन, लिप आलॉन. पाहिलं त्याने की त्याचा गार्ड अचूक आहे, त्याला कॉन्फिडन्स होता, स्वतःवरती विश्वास होता की हा मला वाईड मिळणार. कधी कधी काय असतं भालचंद्र सर की फलंदाज चेंडू सोडाच्या मागे जातो आणि तो दांडी गुळ होऊन जाते का, तेव्हा तुम्ही गार्ड घेतलेला नसतो नीटसा पंचांकडून. नेहमीच तुम्ही जात असताना क्रीजवरती पोचाल तेव्हा गार्ड अपेक्षित आहे. मग तुमची लेग स्टिक असो, मिडल स्टिक असो किंवा ऑफ स्टिक असो. पहिला वाईट. धावसंख्या 35 वर. फुल टॉस उडवायचा होता ऑन साईडला, परंतु त्या ठिकाणी वाईड इज लॉंग ऑन आहे, कव्हर करतोय. नोचा इशारा पंचांचा. बीमार. येस, इट्स अ बीमार. ओव्हर द बेस्ट डिमांड केलाय बॉलरनी, हरकत नाहीये. चला आमचे तिसरे पंच DRS चेक करतील वेदर इट इज ओव्हर द वेस्ट ऑर नॉट. फिल्डिंग करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू मागितलाय. त्यांचा आक्षेप आहे की हा नसेल, म्हणून त्यांना क्लॅरिफिकेशन पाहिजे. मिळेलच काही सेकंदामध्ये. बघा किती सुंदर चित्र दिसते. अहो जितकं सुंदर ग्राउंड त्याच्यापेक्षा चांगली सुंदर खेळपट्टी सजवली आहे. नोचा इशारा. इट्स अ बीमार. आणि खेळपट्टी सजवण्यामध्ये अग्रगण्य भूमिका म्हणजे आमचे साहिलजी भोईर आणि भालचंद्र भोईर आणि पूर्ण टीम यांचं अथक प्रयत्न, त्यांची मेहनत, त्यांची कलाकृती, तसेच गिरीश भोईर सुद्धा, या सर्वांनी पाटा खेळपट्टी जी बनवली ती बघा. 4था दिवस आहे सुद्धा काही तिथे प्रॉब्लेम नाही अजूनपर्यंत. आणि हा चेंडू असणार आहे फ्री हिटचा नजारा.
ओ माय गॉड, फ्री हिट कसं मारायचं होतं, ब्लाइंड हिट करायचं होतं, ब्लाइंड हिट करायचं होतं, जसं सागरनी करणं गरजेचं होतं. सागर पश्चाताप करतोय बिचारा रात्रीपासून, की त्यांना कॉमेंटेटर सुद्धा सांगत होते की आता स्कोर लेवल झालाय, फक्त आता ब्लाइंड हिट मारायचं. परंतु त्यांनी फक्त त्याच्या मनात काय चाललेलं आहे की मला एक धाव काढून माझ्या संघाला विन करायचं आहे. कारण आपण जेव्हा स्टेजवरती जातो ना प्रत्यक्ष मैदानामध्ये, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये वेगळं चालत असतं. कॉमेडी बॉक्समधून तर आपण बिंदासपणे बोलू शकतो, परंतु करणाऱ्या माणसाला माहिती असतं की कसं करायचं. हो, लॉफ्ट केलाय, चेंडू उंच जातोय, डोकं वर गेलं आणि चेंडू सुद्धा वर जात असताना झेप घेतोय क्षेत्ररक्षक. उंच उडी घेत असताना झेलचा प्रयत्न केला, धावा नक्कीच वाचवल्या. क्या बात आहे, ग्रेट फिल्डिंग, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग देअर. क्षेत्ररक्षक तैनात. साहिल, वा वा, गेट डन साहिल. टाळ्यांचा गजर साहिलसाठी. षटकार वाचवला, झेलचा सुद्धा प्रयत्न केला आणि अजून 4 धावा वाचवल्या त्या ठिकाणी. 2च धावा दिल्या ज्या काढल्या फलंदाजांनी. पाहू शकता रिप्ले मध्ये. ओ माय गॉड, किती स्वतःला स्टेज केलं बघा. डाव्या पायावरती बॉडी बॅलन्स राखून बाउंड्री लाईनला कुठलाही स्पर्श न होता, हे त्याचं जजमेंट होतं. सन्माननीय सागर कापडी साहेबांचा आम्ही यंग टॅलेंटेड पर्सन आणि हा टॅलेंटेड सिक्सर. वेलकम सागर कापडी. या तसेच आमचे चंदूजी राणे साहेब, बघा षटकार. डॅशिंग क्रिकेटर इन द टेनिस क्रिकेट हिस्ट्री इन द मुरबाड, वन ऑफ द बेस्ट सागर कापडी सर, ज्यांनी आम्हाला बेस्ट बॅट्समनसाठी टुर्नामेंटसाठी स्पेशली बॅट स्पॉन्सर केली आहे. वेलकम सागरजी कापडी, वेलकम ऑन द डायस. ओ, आडवा गेला होता, चेंडू आडवा करायचा होता परंतु नाही, स्वतःच आडवा झाला आणि एकही धाव नाहीये. डॉट चेंडू काढला, कमबॅक केलं गोलंदाज निलेशने. धाव संख्या 45 वरती स्थिर आहे एका गडाच्या मोबदल्यामध्ये. 45 ऑन द बोर्ड. अनेक रथी मारुती, मोठमोठे क्रिकेटर्स, मोठमोठे मंत्री संत्री सर्व काही येण्यास उत्सुक आहेत या स्पर्धेसाठी. कारण ह्या स्पर्धेमध्ये येणं, ह्या स्पर्धेला तुमचं चरण स्पर्श होणं म्हणजे तुम्हाला एक परीस लागणं आहे आणि तुम्ही आदर्श म्हणून गणले जाणार. बॅटच्या पुढच्या टोला उंच जातोय, आता सुद्धा डोकं वर होतंय आणि क्षेत्ररक्षक सुद्धा डोकं वर करून झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना झेल सोडतोय आणि लॉंग ऑन वेगाने येत असताना तितक्याच वेगाने, सोन्याच्या वेगाने, मथुरच्या चपळाने धावा पूर्ण होत्यात मैदानामध्ये. त्या म्हणजे 2. 2 runs completed on the ground, on the crease. Fast running between the wicket. सामन्यामध्ये मजा येत आहे. सागर कापडी जसे मैदानामध्ये आले व्यासपीठावरती, एक वेगळा रोमांच. कारण प्रत्येकाला वाटत असेल की मला सुद्धा सागर कापडीसारखे कामगिरी करणं गरजेचं आहे. मी सुद्धा माझ्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती माझं नाव रोशन करू इच्छितो. नक्कीच प्रत्येकाला एक मनमोहकपणा आणि प्रेरणा लाभली सागरच्या येणारे. बघा, इट्स अ स्पिरिट, इट्स अ सागर कापडी स्पिरिट. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह ओ द हेड ऑफ लॉंग ऑन देअर बिगी mighty hit. पण गोलंदाजने अक्षरशः हाफ वॉली स्लॉट मध्ये दिली आणि जबरदस्त नटराज स्टाईलनी हा पूर्णपणे दोन्ही पायावरती बॅलन्स घेऊन हा फटकार सजवला. तो म्हणजे क्षितिजच्या बॅट मधून. सांगत असताना की सागर कापडी आलाय, मी सुद्धा त्यांना दाखवेन की मी सुद्धा काहीतरी बनतोय या क्रिकेटच्या पटलावर. अरे कौन कहता है हिंदुस्तानी में दम नहीं यार, स्पोर्ट्स में से पॉलिटिक्स को हटाकर देख लो, गली गली में सागर जैसे चैंपियंस दिखेंगे. जबरदस्त क्रिकेट ऑन द आदर्श चषक इन दिस ग्राउंड. सुपर सुपर अफलातून क्रिकेट. एकही दिवस असा नाही या टुर्नामेंटचा की आपण त्या दिवसाला कमी लेखू शकतो. प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी नवीन घडते, रोमांचकता वाढत चालली जशी टुर्नामेंट पुढे पुढे सरकते. आणि आजचा हा वर्षाचा शेवट आहे, अतिशय गोड होणार, अमृतावानी गोड होणार, हे नक्कीच मी सांगू शकतो. हे सांगण्यास मला वावगं वाटत नाहीये. हे प्रेम आहे धानिवलीकरांचं, हे प्रेम आहे क्रिकेटवरचं आमच्या प्रेक्षकांचं, हे प्रेम आहे मान्यवरांचं, हे प्रेम आहे सागर कापडीसारख्या या क्रिकेटवीरांचं की त्यांना सुद्धा यावं असं वाटतं या मैदानामध्ये आणि खेळावं असं वाटतं. बघा मैदान किती सुंदर सजलंय आणि सुंदर खेळपट्टी पाहतो आपण, त्यामध्ये सुंदर सुंदर अतिसुंदर फटके आणि हा खराब चेंडू पाहतो आपण, तो म्हणजे वाईटचा इशारा. करण गोलंदाज हाताळतो हे षटक. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 54 वर, 54. आणि विशेष बाब म्हणजे मागच्या तिन्ही गोलंदाजांनी पहिला चेंडू वाईट दिलेला आहे.
पुण्याचा लॉब स्ट्रेट डाउन द ग्राउंड. वो माय गॉड, स्ट्रेट डाउन द ग्राउंड ॲट द स्क्रीन, ॲट द कॉमेंट्री बॉक्स. लॉब फॉर सिक्सर बिगी. तर उत्कृष्ट ग्रामीण फलंदाज आणि उत्कृष्ट ओपन फलंदाजसाठी ज्यांनी आम्हाला बॅट स्पॉन्सर केले, आमचे सन्माननीय सागरची कापडी साहेब, जे ब्रँड अँबॅसेडर आहेत रॉयल स्पोर्टचे. नक्कीच यश वेखंडे, मोहिली शापूर यांच्या वतीनेही आपल्याला नक्कीच एक चांगलं स्पॉन्सर मिळाले. मुरबाड एक्सप्रेस म्हणून ख्याती जी आहे सागर कापडी आपल्यामध्ये उपस्थित सुद्धा आहेत या सकाळच्या सत्रामध्ये. मैदानामध्ये पंचांचे समांतर रेषेमध्ये आहात आणि धावसंख्या पोचलेली आहे ती म्हणजे 62 वर. पाहता पाहता अर्धशतक संपल्यानंतर 60+ झालं ही धावसंख्या. कारण कालचा रेकॉर्ड आहे धानिवलीचा तो 80 धावांचा. पाहायचं आपल्या या ठिकाणी अजून 5 चेंडू शिल्लक आहेत, कारण 2 वाईट पडले आणि जो पडला तो सिक्सर झाला होता, म्हणजे एकच चेंडू लिगली पडलाय षटकामध्ये. जबरदस्त बेधडकपणे धीरोदत्तपणे खेळतायत. आधीचा पण अंदाज व्यक्त केला होता की ही मॅच हाय स्कोरिंग होणार. जरी 2 षटकामध्ये धावा होत्या तरी 19 तरी सुद्धा या ठिकाणी अंदाज व्यक्त केला होता, कारण एकही विकेटचं पतन झालं नव्हतं मैदानामध्ये. राऊंड द विकेट. थोडासा हाफाम पूल होता त्या ठिकाणी उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु स्क्वेअर ऑफ द विकेट फॉरवर्ड रिझनकडे चांगलं कव्हरिंग होत असताना आता मात्र एका धावेचे समाधान मानावं लागते क्षितिजला. क्षितिज आणि विशालची जोडी. क्षितिज 140, 17 चेंडूमध्ये 40 धावा ठोकल्यात आणि त्याला विशाल सुंदर साथ देतोय. अर्धशतक झळकण्याची पूर्ण चान्स आहे. नक्कीच प्रयत्न केला जाईल. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला येऊ दिलं नाहीये. पॉज घेणं गरजेचं होतं. जमिनीच्या सहाय्याने जात असताना काऊ कॉर्नर आणि मिड विकेट झोनच्या अगदी मध्ये 2 फिल्डर पोहोचले, परंतु एकच धाव कंप्लीट त्या ठिकाणी होत असताना. टॉससाठी या लगेचच प्लीज नवापाडा कॅप्टन आणि आंबेलेपाडा दोन्ही कॅप्टन या येऊन थांबा, कारण पहिली इनिंग समाप्त होण्याच्या दिशेमध्ये. तत्पूर्वी आपण येणं आहे. अँगल प्राप्त झाला नाही आणि पंचांनी पाहिलं हेरलं की इम्पॅक्ट चेक केलं, फिनिश ऑफ द डिलिव्हरी चेक केलं, कुठे गॅदर केलं विकेट किपरने हे पाहिल्यानंतर शेखरचं सांगतायत इट्स ॲब्सोल्युटली वाईट डिलिव्हरी. अवंत धाव मिळते आणि चेंडू सुद्धा एक्स्ट्रा मिळणार आहे. धावसंख्या पोचली आहे ती म्हणजे 65 वर. 65 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ सिंगल विकेट. उचलण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी फुटवर्किंग थोडंसं कमी होतं. चेंडूच्या रेषेत पोहोचणं गरजेचं होतं. हा फटका नक्कीच मिस झाला. पश्चाताप झाला असेल फलंदाजाला की मला अजून चेंडूच्या रेषेत जाणं गरजेचं होतं, कारण गोलंदाज हा अँगल प्राप्त करतोय राऊंड द विकेट जाऊन. जो उजव्या हाताच्या फलंदाजाला अँगल होत असतो तसाच प्रकार आपण पाहतोय. नक्कीच सागर कापडी साहेबांना हे माहिती आहे की ते एक्सप्रेस आहेत, एक्सप्रेस गोलंदाज सुद्धा आहेत, चांगले बॅट्समन सुद्धा आहेत. ओ माय गॉड, फेकून दिलाय, फुल टॉस फेकून दिलाय एक्सप्रेस वेने धानिवली गावाच्या बाहेर. षटकार. आदर्श शिक्षक जबरदस्त. हिट करतोय बघा. ऑन 46 ऑन फायर. काय स्टाईल आहे, नटराज स्टाईल. टायमिंग जबरदस्त आहे आणि डोळ्याचं डोक्याचं आणि हाताचं कॉम्बिनेशन लाजवाब आहे. जेव्हा फटका मारतो ना त्याची नजर लगेचच चेंडूवरती जाते, म्हणजे जास्त डोकं वर सुद्धा नाही. पुन्हा पुन्हा पाण्यासारखी रिप्लाय पाहतो आपण 10 किक लाईव्हच्या माध्यमातून. ओ माय गॉड, जबरदस्त स्टान्स, बॉडी बॅलन्स परफेक्ट. ऑन 46. टाळ्या असू द्या. अर्धशतक झळकवण्याची संधी आहे, कारण एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा. धावसंख्या 71 वर. एक गडी बाद करायचे. हाफ सेंचुरी करून दाखव, हे मैदान जिंकून दाखव. प्रयत्न करतो. हो माय गॉड, चेंज ऑफ पेस होता आणि त्या ठिकाणी फसवा चेंडू होता. गोलंदाजाकडून नक्कीच कर्तब पाहायला मिळालं, चतुरता पाहायला मिळाली. पाहता पाहता 2 धाव पूर्ण करून क्षितिजच्या धावा झाल्या त्या म्हणजे 48 आणि पूर्णपणे धावसंख्या इथे 5 षटकानंतर झाली ती 73-74 धावांचं लक्ष्य सेट केले जिंकण्यासाठी. जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज मॅच. सागरची कापडी यांच्यासोबत दिनेशची कापडी सुद्धा आहेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. दोन्ही ह्या आदर्श क्रिकेटवीरांचं आदर्श चषकामध्ये हार्दिक स्वागत करतोय आपण. आजचा सकाळचं सत्र नक्कीच पूर्णपणे रंग भरलेत. शिवप्रेमी शिरगावने सुद्धा चांगला स्टार्टअप दिला सचिन चोरगेच्या टीमनी आणि त्यानंतर सागर कापडे आले दिनेश कापडींच्या सोबत. अतिशय जबरदस्त या ठिकाणी एक उत्साह निर्माण झाला, रोमांच निर्माण झाला की प्रत्येकाचा कोणतरी आदर्श असतो आणि सागर कापडे सुद्धा प्रत्येकाचा आदर्श आहे, गळ्यातलं ताईत आहे टेनिस क्रिकेटच्या ह्या पटलावरती.
आपण पाहू शकता लेखाजोगा साई स्पोर्ट्स सरळगावच्या माध्यमातून बघा 48 नॉट आउट 20 चेंडूंना सामोरं गेला. विशालने सुंदर भागीदारी रचली हे म्हणावं लागेल. जरी जास्त चेंडूंना सामोरं गेला परंतु विशालने प्रोत्साहित केलं, चान्स दिली वारंवार क्षितिजला आणि विशालची सुद्धा 9 धावांची कामगिरी पाहिली आपण. हा पाहू शकता आपण भव्य दिव्य व्यासपीठ आदर्श चषक धानली 2024. आपण टॉसकडे वळणार आहोत आणि त्या ठिकाणी आमचे सन्मानित दीपकजी बिराडे सर असतील या टॉस बॉक्समध्ये नवीन सामन्यासाठी नवीन टॉस. धन्यवाद मनोज कारवे सर. प्रेक्षको, पहिल्या फेरीतील निर्णायक तिसरा सामना आपल्या भेटीला येतोय. स्वर्गीय प्रशांत गडगे स्मृती आंबेलेपाडा आणि त्यांना फाईट करेल साई किरेले व नवापाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे, इमिडिएटली आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. एक सेकंड सर. मानुली टीमला 2 धावांची पेनल्टी आकारण्यात येत आहे, लक्ष द्या. मानुली टीमला 2 धावांची पेनल्टी, त्याचं कारण तुमची ट्रॅक एका खेळाडूची अलग आहे हे पाहिलं आमच्या कमिटीने, त्यासाठी आम्ही ही तुम्हाला पेनल्टी देतोय 2 धावांची. ओरटे सर. स्वर्गीय प्रशांत शिंगोळे स्मृती 11 आंबेलेपाडा आणि त्यांच्या विरोधात साई किरण 11 नवापाडा असा सामना असेल. टॉससाठी मी रिक्वेस्ट करेल मुरबाड एक्सप्रेस अर्थातच ओमसाई कलमखांडे टीमचा बॅकबोन तालुका टेनिस क्रिकेट पटलावरील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सागरजी कापडी आणि त्यांच्या समेत टॉससाठी आपण इन्व्हाइट करूयात देविदाजी राणे सर, मुंबई महानगरपालिकेत कार्यरत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या निर्णायक लढतीचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करणार आहोत. साई किरण 11 नवापाडा टीम कॅप्टन इमिडिएटली पोहोचा. यस तसेच दीपक सर असं सुद्धा लक्षामध्ये आलं, निर्देशामध्ये आलं की 12वा खेळाडू नाही आहे सरळगावचा, त्या कारण त्या संघाला सुद्धा 2 धावांची पेनल्टी. म्हणजे आता आम्ही कुठल्याही संघाला पेनल्टी देत नाही कारण फिट अँड फिट झाली आहे, लेवल झाली आहे. दॅट्स इट. ओके चला थोडे फास्टली पोहोचा. साई किरण 11 नवापाडा टीमचे कॅप्टन, जास्त वेळ करू नका, सूचनेकडे लक्ष असू द्या. इनिंग ब्रेकच्या दरम्यान कंपल्सरी टॉस आपण कव्हर करत असतो, सो वेळेच्या बाबतीत आपण देखील आयोजन समितीला सहकार्य करणं गरजेचं राहील. इमिडिएटली पोहोचा. साई किरण 11 नवापाडा टीमचे कॅप्टन. तोपर्यंत सन्मान करूयात ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या बेस्ट बॅटरसाठी अर्थात सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी आपल्याला रॉयल स्पोर्ट शहापूर यश वेखंडे यांच्या माध्यमातून खास करून या रॉयल स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर सागरजी कापडी यांच्या वतीनं आपल्याला लाभली आकर्षक बाट आणि त्यांचा शुभ सन्मान सध्या आपण व्यवस्थापन समितीच्या वतीनं या ठिकाणी मुख्य मंचकावरती संपन्न करत आहोत. सागर कापडी सर म्हटलं की तालुकास्तरीय क्रिकेटमध्ये ज्यांची चांगली कमांड आहे, चांगलं नावलौकिक आहे, फार मोठा फॅनबेस आहे, चांगलं वळ आहे सागर कापडी या नावाभोवती. आणि सध्या चंदूदादा राणे यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान संपन्न होत असताना मायाची प्रेमाची आपुलकीची दमदार उपदार शाल, त्याचबरोबर मैत्रीचा आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या गोड स्पर्धेची चिरकाल आठवण स्मरणात राहावी त्यासाठी आपण देतो आहोत मोमेंटो. चला कॅप्टन या साई किरण 11 नवापाडा स्वर्गीय प्रशांत शिंगोले स्मृती आंबेलेपाडा या 2 टीमच्या दरम्यान लढत. फर्स्ट ऑफ ऑल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आपल्या दोन्ही अतिथींच्या शुभ हस्ते आपण दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहोत. ही एक वेगळी कन्सेप्ट आहे, ही एक वेगळी खासियत आहे. आदर्श चषकाची 32व्या परामध्ये सध्या आपण पदार्पण करत आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनचा सध्या आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मान करत आहोत. 5 ओव्हरची मॅच असेल, निर्णायक सामना. टॉस आपण करणार आहोत सागर कापडी सरांच्या शुभ हस्ते. हु विल बी कॉल कोणाचा असेल? साई किरण 11 नवापाडा. प्रेम घुडे आपल्या समेत आहेत, अर्जुन उमने आपल्या समेत आहेत. टेलिस कॉल आणि फायनली आता पाहावं लागेल, इट इज अ टेल. सो नाणेफेकीचा निर्णय कॉल प्रेम जिंकलेला आहे. समोर आंबलेपाडा सारखा संघ. 5 ओव्हरची मॅच. तुझ्या मनासारखा निर्णय लागलाय का? फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकला, डिसिजन काय असेल? बॅटिंग करू. जास्त काही विचारत नाही, दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक देऊयात. ऑनगोईंग सामना त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. कॉम्बॉक्स मध्ये लगेचच आपण जाऊयात सुनील पवार सरांकडे. तत्पूर्वी एक सन्मान आपण करूयात. पहिला बॉल चालला स्कोअर लेगला, रन्स आलेले त्या ठिकाणी 4 आणि 3 स्टार मानवली टीमचा डाव सध्या सुरू झालेला आहे. दिनेशजी कापडी यांचा देखील शुभ सन्मान आपण या मुख्य स्पर्धेच्या माध्यमातून चंदूदादा राणे यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. सामना देखील महत्वाचा आहे, दोन्ही टीमसाठी निर्णायक लढत आहे. क्षितिज कंटेची जबरदस्त बॅटिंग आपण पहिल्या डावमध्ये पाहिले, पण आता रनचेस कसं असेल स्ट्रीटर मानेलूचं ते देखील पण औत्सुक्याचं आहे.
आणि त्यासाठी आपण दाखवतो दिनेशजी कापडे यांचा सन्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर कॉम्बॉक्समध्ये सुनीलजी पवार सरांकडे. ओव्हर टू यू पॉवरफुल कॉमेंटेटर सुनीलजी पवार सर. अनेक अनेक धन्यवाद राजिंग स्टार ऑफ मुरबाड, व्हाईस ऑफ मुरबाड दीपकजी बिराडे. तर सामना हा एक रंगतदार पाहायला मिळेल. खूप मोठं आव्हान आहे समोर. तो आव्हानाचा पाठलाग करताना पहिले याच पात्र स्वीप केलंय. बॅकवर्ड स्क्रोलिकला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फक्त एकच सिंगल. धावसंख्या पाहतो की आपण धावसंख्येत भर पडते ती 5. सुरुवात अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली होती. शुभमच्या बॅटमधून चौकार आला होता आणि एक सिंगल कंप्लीट करतोय. टिट फॉर टॅट जसे को तैसा जवाब देना होगा. बॅटिंग करतोय पाहतोय आपण मानुली संघ. खूप मोठं आव्हान आहे. तो चेतन हा व्यक्तिगत पहिलं षटक हाताळतोय. पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा खर्च करतोय. गोलंदाज चेतन सज्ज होताना याच पात्र स्ट्रेट ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण पण इथे मात्र मिड ऑफला चेंडू फील करेपर्यंत मात्र एका धावेची संधी निर्माण झाली होती आणि ती कंप्लीट करताना पाहतोय आपण. धावसंख्येत आपण पाहतोय की आपण 1 मिनिट सामना थांबवायचा पंचांनी. फक्त 1 मिनिट. हे बघा आयोजक जे आहेत आम्हाला सूचना देतात की सरळगावचा फक्त 11 खेळाडू आहे. 10 खेळाडू आतमध्ये तुम्ही घ्या आणि 1 खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवणं गरजेचं आहे. हे कमिटीचं आदेश आम्हाला आहे. आम्ही तोच सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा रूल पण आहे. चला एका कोणाला आपल्याला पाठवावं लागेल कारण की बघा नियम सर्वांना सारखे आहेत. आणि काल पाहिला पण होम संघ सुद्धा असून मी कौतुक करेन दानिवलकरांचं. ज्या प्रकारे त्यांनी नियम जो ठेवला तो ठेवला. कारण की टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर बी टाय झाला. शेवटी मात्र नाणेफेकीवर तो निर्णय देण्यात. हारले नाही तुम्ही पण नशिबात काल नव्हतं आयोजक संघ आहे म्हणून. हे बघा जे रूल आहेत ते रूल सर्वांना मान्य करावं लागेल. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे नियम आहेत त्या नियमानुसार ही स्पर्धा पाहतोय मित्रांनो. आता नुकतंच आम्हाला माहिती पडली ती माहिती आम्ही तुमच्या समोर सांगतोय. टार्गेट मोठं आहे. सरळगावच्या टीमने काय बॅटिंग केली. एका क्षणी वाटलं होतं की ज्या प्रकारे बॅटिंग करत होता बॅटर सलामीवीर धमाकेदार 48 धावाची नाबाद केळी साकारली आणि या स्पर्धेचा हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्या नावी केलं. तरणीची हे रूल आहेत त्या रूल नियमानुसार हे पाहतो टी व्ही स्क्रीनवर आमचे निवृत्ती दादा भोईर सातत्याने सचिन दादा भोईर आणि मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी देविदास राणे. निवृत्ती भोईर दादाचं खूप मोठं योगदान आहे. मला वाटतं की त्यांच्या चिमुकलीसह आलेली आहे ती रामदादा भोईर. नो डाऊट व्यासपीठ शोभा वाढवताना मी प्रत्यक्ष अजून एकदा विनंती करतोय दानिवली ग्रामस्थ जे पण आजी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक असेल ही स्पर्धा आपल्या गावाची आहे. शोभा वाढवणारी आहे. आपण निसंकोचपणे व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. चला आपण वेळ जास्त खर्च करू नका कारण की जे नियम आहेत मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे त्या नियमानुसार ही स्पर्धा पाहतोय आपण. हे पहिले षटक पाहतोय आपण. प्रगतीपथावर चेतन मारा करतोय पहिल्या 3 चेंडूवर. 2 खेळाडू मला वाटतं की बाहेर राहतील. हे नियम आहेत. यस आणि या असोसिएशनची संलग्न आहेत आमचे दीपकजी बिराडे. छान माहिती देताना चेतनचा चेंडू. ओ क्लास फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक ना परतीचा प्रवास करावा लागेल. चांगला चेंडू होता. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं. प्रहार करावं लागते आणि पाहतोय या स्पर्धेची खास येवन जोडी जर म्हटलं वावगं ठरणार नाही. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर अप्पाच म्हणजे सर्वांचे लाडके अभिमन्यू भोईर दादा आप्पा आमचे आणि चंदू दादा. क्या बात आहे. आता मला असं वाटतं की दानोली गावाची येवन जोडी बनली. चांगले योगदान सातत्याने पाहतोय आपण. मॅचकडे जाऊया आता. मात्र असं वाटतं की हा सामना एकतर्फी पाहायला मिळेल. ज्या प्रकारे विकेट पडल्या गेलं अजून सलामीचा फलंदाज पाहतोय की ज्याने सुरुवात अतिशय अप्रतिम केली होती तो बॅटर बाद झाला. क्रमांक 3 वर आता मात्र निलेश येतोय. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. टार्गेट जर पाहिलं आपण खूप मोठं टार्गेट आहे.
जे आव्हान आहे तब्बल 74 धावांचं एक विशाल हिमालय पर्वत समोर आहे. म्हणजे जर विचार केला आपण महाराष्ट्रात सर्वात मोठा कळसुबाई शिखर आहे, तो जर शिखर सर करायचा असेल, तुमच्या जवळ आत्मविश्वास खूप मोठं असणं गरजेचं आहे, तुमच्यात एनर्जी असणं गरजेचं आहे. अशक्य गोष्ट कुठलीच आहे मित्रांनो आयुष्यामध्ये. आणि नेहमीच हे समालोचन कक्षामध्ये आम्ही उल्लेख करतोय की तुम्हाला तुमच्या समोर विजय दिसतो ना, त्या प्रकारे त्याचा पाठलाग करायचे, संघर्ष करायचे, म्हणजे त्याच्यामध्ये हार नाही मानायचे. जोपर्यंत तुम्ही निश्चित एक विजयाचं समीकरण असं आहे, जर तुम्ही चांगले खेळले, पराभव जरी झाला तर टाळ्या वाजवल्या पाहिजेत लोकांनी की तुम्ही हारले नाही, जिंकले. यावेळेस पता चांगला चेंडू होता. हा कॉइन बॉक्स डिलिव्हरी नवीन शोध लावला आमचा चंदूदानी. ICCचा नियम आहे निश्चित कॉइन बॉक्स डिलिव्हरी, जसे कॉइन तिथं मात्र ठेवल्या जाते त्या प्रकारे हा चेंडू होता. अतिशय जबरदस्त हा आक्रमण पाहतोय. पहिले चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र काय कमबॅक करतोय चेतन. आपल्या टीमसाठी छोटा चेतन बनताना पाहतोय. ग्रेट बॉलिंग अटॅक. गोलंदाज सज्ज होताना परत यास पात्र हा ऑफ ड्राईव्हचा फटका. पण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक त्या प्रकारे चेंडूची हाताळणी, त्या प्रकारे फटका. एका चांगल्या गोलंदाजीचा हा चांगला निर्णय म्हणता येईल. धीम्या गतीने कासव गतीने धावसंख्या पहिल्या षटकामध्ये जेव्हा तुम्हाला खूप मोठी धावसंख्या पार करायची आहे तर त्या विपक्ष आपण पाहतोय. ज्या प्रकारे कासव गतीने धावसंख्या पुढे गेली, धावसंख्या पाहतोय धावपलकावर 7 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये एक धीमी आणि संत सुरुवात म्हणावी लागेल. एक सुसज्ज असं आयोजन पाहतोय आपण. पर्व 32 आदर्श चषक धानिवली 2023 आणि 23 आणि 24 या 2 वर्षामध्ये खेळली जाणारी स्पर्धा आहे. आज 31 डिसेंबर. एक सगळ्यांना विनंती करेन, तुम्ही 31 डिसेंबर साजरा करा नवीन वर्ष, पण अति जास्त साजरा करू नका. हा चंदू दादा खूप हिट आणि फिट आहे, कारण की 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी. तर गोलंदाजीमध्ये टेमगाव या अँकरनं पाहतोय आपण. खूप मन मिळू प्रेमर आमचे व्यक्तिमत्व भालचंद्रजी यांच्याबद्दल जेवढं बोलाय तेवढं कम आहे. खूप मोठे मूर्तिकार आहेत, चांगले फोटोग्राफर आहेत, खूप चांगल्या मुंबईला ऑर्डर, मग कुठलाही मंत्री असो. निश्चित नो डाऊट ग्रेट ग्रेट गुड जॉब भालचंद्र. आणि सर्वात मात्र माणसं जोडण्याचं काम करतो, माणसं तोडण्याचं काम नाही करत. हे जर प्रत्येक व्यक्तीच्या मनात भावना असली पाहिजेत. पैसा आज आहे उद्या नाही आहे, पण पैशाच्या मागे धावून एक चांगल्या व्यक्तिमत्वाला विसरणं म्हणजे सर्वात मोठी चूक माणसाची असते. आणि आजकाल उल्लेख केला होता की सरांनी की जोपर्यंत तुमच्या जवळ आहे तोपर्यंत सगळे तुमची वाह करतात, जर नसला ना मग जवळचा पण बोलतो काही नाहीये, चला सोडा, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. याच पाहता चांगला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चिन्ह बॅटचा संपर्क होत नाही. आता मात्र संघर्ष करताना इथे मात्र मानिवली टीमचे बॅटर, कारण की त्याच्या समोर सरळगाव टीमनी एक सरळ खूप मोठा टार्गेट उभं केलंय. आणि एवढं सोपं नाही की प्रत्येक सामन्यामध्ये तुम्ही मोठ्या टार्गेटला सहज पाठलाग करेल. पॅक क्राऊड. आता मात्र हळूहळू क्रिकेट रसिक संख्या जास्त दिसताना पाहतोय आपण. व्यासपीठावर फुल एन्जॉय करताना आमचे निवृत्ती दादा भोईर, त्यांच्या समेत दीपकजी बिराडे, रायझिंग स्टार ऑफ मुरबाडचा एक बुलंद आवाज. या दादा कॉमेंट्री बॉक्समध्ये कालपासून आले नाही, स्वागत आहे. चंदू दादा, एकच दादा. हरेश निश्चित एक चांगली सुरुवात नाहीये मानिवली टीमची. पाहतोय आपण की एक विशाल आव्हान आहे, तो आव्हान पार करताना अचूक टप्प्यावरची गोलंदाजी सरळगाव या टीमची. तो क्षेत्ररक्षण कायम पुढे जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र कुठल्याही गोष्टी चांगल्या होत नाहीये. याचा एक उदाहरण पाहतोय की अतिशय अप्रतिम हाय क्वालिटीची बॉलिंग आपण पाहतोय. सतीश क्षितिज चांगली बॉलिंग करताना पाहतोय आपण. निश्चित ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला मैदानावर ज्यांनी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली असे आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी हरेश पतारे साहेब आणि दिनेश भोईर साहेब कर्मचारी आहेत. दादा आपण या व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. चला दादा आपण या. चांगला चेंडू खोलो टप्प्याचा परत एकदा. इथं मात्र चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट करताना. आणि निश्चित 74 धावांचा आव्हान नाही, सामना एकतर्फी पाहतो. इथून मात्र विजयासाठी प्रयत्न करत नाहीये मानिवली चे बॅटर. तुम्हाला आयुष्यामध्ये हेच सांगतोय की तुम्ही हार मानू नका. संघर्ष असा पराभव झाला पाहिजे. तुम्ही इथून जर तुमच्या गावात गेला ना तरी टाळ्या वाजले पाहिजेत. तुम्ही हारले नाही, तुम्ही जिंकले. तशी कामगिरी करून तुम्ही हारा, त्यात तुमचा विजय दिसते. क्षेत्ररक्षण पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. त्याचबरोबर जवळपास कव्हर पॉईंट डीपमध्ये
याच पात्र हा फटका ऑन ड्राईव्हचा चांगला आहे, चांगला फटका आहे, पण प्लेसमेंट ठीक नव्हती, प्लेसमेंट ठीक होती, टायमिंग परफेक्ट नव्हती फटक्यामध्ये. फक्त मिळेल एक धावून इथून मात्र तुम्हाला काही साध्य करता येणार नाहीये. तुम्हाला जर साध्य करायचं असेल तर चौकार षटकामध्ये डील करावी लागेल, व्यापारी बनावं लागेल. जो मोठा आव्हान आहे तो पार करण्यासाठी पहिले 10 खेळाडूंनी हा संघ मैदानात उतरलाय. जो रूल आहे मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा त्या नियमानुसार, आणि तो नियम उल्लंघन कोणी करायचं नाहीये. सरळगाव टीमचा हा गोलंदाज सरळ यष्ट्या उधावतोय, अप्रतिम हा परफेक्ट चेंडू टाकला, यष्ट्याचा वेध घेणारा विकेट क्रमांक पाहतोय दुसरा परतीचा प्रवास करताना. जायचंय. निश्चित आता मात्र जर एक खेळाडू शॉर्ट आहे त्यासाठी अंपायर आयोजक सांगत होते की आतमध्ये किती ठेवायचे, 4च राहतील. कंपल्सरी 4 खेळाडू सर्कलमध्ये पाहिजेत. निश्चित आता म्हणजे एक शॉर्ट आहे तर दीपक पाहतो की आपण बाहेर फक्त मला वाटतं की 4 राहतील, फक्त बाहेर 4 राहतील. जे रूल आहे त्या रूलचं आपण पालन करायचं आहे. विकेट किपर आणि बॉलरला सोडून सर्कलमध्ये 4 झाले, 6 तुमच्याजवळ 4 आहेत, ते 4 बाहेर ठेवावं लागेल. हे पाहू शकता. आदर्श ग्रामसेवकचा पुरस्कार पटकावणारे आमचे आदर्श ग्रामसेवक ज्ञानेश्वर भाऊ यांचं पण आगमन झालेलं आहे. खूप लाखोचं सहकार्य आणि दादांचं जो गोडपणा आहे स्वतःच्या अंगी, खूप चांगलं व्यक्तिमत्व म्हणून खूप लोकप्रिय आहेत आणि चांगले ग्रामसेवक म्हणून कार्य पार पाडतायत ते. वेलकम दादा, स्वागत आहे आपलं. तर गोलंदाजीमध्ये पाहतोय आता मात्र गोलंदाज सज्ज होतोय. सनी येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून 3रं. पहिला फटका आत्मविश्वासाने भरलेला वाटेल की नाही. हा फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, सुरेख षटकार आल्या पावली. कमाल आणि धमालीची आहे. निश्चित नो डाऊट खूप कमी कालावधीमध्ये अख्ख्या टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये मोठी छाप सोडली. अनिल पाटील आणि सुके डाकीदादा निश्चित युट्यूबच्या माध्यमातून जर या सामन्यात आनंद घेत असेल, त्यांना पण आनंद वाटला असेल. निलेश पाटील नो डाऊट आणि सुकेश डाकी. यावेळेस पाहतोय की आपण फाईन फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या धानिवली गावाची इव्हेंट जोडी पाहतोय आपण. निश्चित अभिमन्यू दादा आणि चंदू दादा, आणि बऱ्याच गावात आता मात्र येऊन जोडीचा उल्लेख करतोय. धावसंख्या पाहतोय आपण. धावपलकावर आता मात्र 16, धावसंख्या 16. एकतर्फी सामना, आणि कुठल्या व्यक्तीला एकतर्फी प्रेम किंवा एकतर्फी सामना आवडत नाहीये, पण त्याच्यात मजा वेगळी असते. गोलंदाज सज्ज होताना ऑन ड्रेप पाहतो. ठीक, आमच्या समोर चेंडू येताना पाहतोय आपण. एकच मिळेल, एक धावेने. इथून मात्र मी परत उल्लेख करतो की तुम्ही विजय संपादन करू शकणार नाही, सामन्यात रंगत निर्माण करू शकणार नाही. काल एक सामना आठवला मला, पहिल्या दिवशीचा एक सामना आठवला. काय सामने रंगले होते. आणि विराज 11 डोंगर नावे दीपकजी इथं आहेत असं वाटलं होतं, डोक्याला ठेवलं होतं की माझा संघ हारला. पण म्हणतात ना, तुमचा नशीब ज्या दिवशी असेल ना, तो नशीब चमकतोय. याच पात्र हा फटका डाऊन द ग्राउंड नाहीये, लॉंग ऑफ कडे हा सरळ सरळ हातात जाऊन विसावलाय. चांगला झेल कंप्लीट साईनाथ.
हो नशीब असतोय. एवढं चांगलं प्रदर्शन करून सुद्धा आदर्श 11 धानिवली संघ पराभूत झाला. मी तर म्हणेन की निश्चित नो डाऊट तुम्ही पण चांगला खेळ दाखवला. तुमच्यासाठी तुमच्या गावाला टाळ्या वाजवल्या. तुम्ही हारले नाही, तुम्ही जिंकण्यासारखं जमायत. शेवटी टाय झाली आणि नाणेफेकीवर तो कॉल झाला. आजच्या दिवसामध्ये एखादा सामना रंगतदार पाहायला मिळेल का? आतापर्यंत पाहतोय की आपण भालचंद्र दादा दोन्ही सामने एकतर्फी झाले. हा सामना सुद्धा त्या दिशेकडे वाट चालतोय, कारण की 74 धावाचा तुम्ही पाठलाग करता. धावफलकावर तिचं षटक आहे, फक्त 17 धावा, 3 बहुमूल्य विकेट खेळाडू कक्षामध्ये प्रतीचा प्रवास केले. आणि हा नवीन बॅटर येतोय आता. मात्र क्रमांक जर पाहिला आपण 5 वर करणला मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. कुठलाही बॅटर अजून थांबून खेळला नाही, तर आक्रमक दाखवला नाही. ऑफ ड्राईव्ह चांगला फटका आहे, फक्त मिळेल एक. आल्या पावली करण आपलं एका धावीने खातं उघडतोय. चांगलं पोझिशन घेतोय क्षेत्ररक्षण करण्यासाठी. तिथं मात्र साईनाथ चांगले खेळाडू या सरळगाव टीमचे. साई स्पोर्ट सरळगाव पाहतोय आपण. स्टार्स मानिवली पराभवाची छायाकडे वळताना, कारण की अजून दिल्ली कापी दूर आहे या टीमसाठी. ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. लावणा क्षेत्ररक्षक आहे, काय दिमागाचा वापर केलाय. ज्या प्रकारे चेंडू त्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावले गेलेले आहे. अजून मला वाटतं की या फक्त एक षटकार आणि एक चौकार आलेला आहे. चांगली गोलंदाजी. 3 षटकाची समाप्ती पाहतोय आपण. रिंग टॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल, तोपर्यंत वेळ आहे. छोटासा घेऊया ब्रेक, जाऊया डीजे कडे. आपण ऐकूया मधुर संगीत. उद्या 2 तारखेला ठीक 8 वाजता जो एक प्रेक्षणीय लढत होणार आहे, त्यामध्ये जर पाहिलं आपण निश्चित ठाणे टीम कडून जे खेळाडू खेळण्यात पाहतोय आपण, निश्चित मॅनेजर आहेत केवलजी केने, त्यानंतर शाही शेख, केतनजी म्हात्रे, बिलाल शेख, दिनू कांबळे, पवन केने, प्रितेश जोशी, ओमी केने, श्याम चौधरी, सूरज केने ज्युनियर, विवेक शेलार, विकी भोईर, हिमांशू पाटील, किरण पाटील, आर्यन भोईर आणि टीमचे कॅप्टन पाहतोय आपण प्राऊड ऑफ ठाणे भावेश पवार. जोरदार टाळ्या या टीमसाठी. याच मैदानावर 2 तारीखला 8 वाजता. आणि रायगड टीमचा जर विचार केला आपण, आकाश तारेकर एक जबाबदार खेळाडू, ओमकार पाटील, किरण पवार ग्रेट ऑलराऊंडर, जीवित म्हात्रे, सूरज पाटील, मयूर वाघमारे, प्रसन्न पाटील, संकेत पाटील, अक्षय म्हात्रे, अक्षय पाटील, निखिल पाटील, विशाल जितेकर आणि सर्वात मोठा प्राऊड ऑफ रायगड विश्वजित ठाकूर साठी जोरदार टाळ्या. हे खेळाडू पाहतोय आपण आणि मॅनेजर पाहतोय आपण निश्चित रायगड टीमचे भूषणजी भोईर आणि संगणक विश्वजित ठाकूर साठी जोरदार टाळ्या. पाहायला विसरू नका, मुरबाड तालुक्यामध्ये सर्वप्रथमच ठाणे विपक्ष रायगड. 2 शेरों की लढाई. 2 जंगलातले वाघ या मैदानावर येईल फाईट करण्यासाठी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. हा चेंडू अतिशय वेगवान. काय घडले, काय बिघडले? चेंडू मात्र लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन कडे अतिशय वेगात. हा वाईड आणि इथं पंजा ओपन झालंय. टीम साठी आल्या बोनसच्या स्वरूपात या 5 धावा. धावसंख्या आता मात्र 24. गोलंदाज सज्ज होतोय. चांगला अप्रतिम इन कटर चेंडू पाहायला मिळाला सपकण आतमध्ये. रिप्ले पाहायला इंटरेस्टिंग होईल कशा प्रकारे चेंडू पडला होता. अतिशय भेदक मारा या चेंडूवर पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना परत क्षितिज वापसी करावी लागेल. 4थं षटक प्रगतीपथावर. खूप मोठं आव्हान आहे. बॅकफुटला थोडंसं पाहतोय आपण. ज्यावेळेस पात्र टर्न केले चेंडूला ऑनसाईड कडे एक सिंगल. दुसऱ्या धावीची मागणी ते मात्र करेल काय पाहायचंय. आणि होय तोपर्यंत मात्र 2 धावा
बॅकअपला कोण नाही आहे. तिसरीसाठी मागणी करताना पाहतोय. 3 धावा सहज कंप्लीट. या 3 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते. ती आता मात्र पाहतोय आपण 28-27. चौथा षटक. अजून जर विचार केला आपण या सामन्यासाठी खूप चांगली क्लास बॅटिंग, पण चेंडू कमी आणि धावा पाहतोय आपण 10 मध्ये 48. म्हणजे 10 चौकार जरी मारले तर सामना जिंकणार नाही. सामन्यात ती उलटी गिनती सुरू होते. जसं आमचं बोलणं तसं मागणी. मॉनिटर पाहतोय आपण. गुड ऑपरेटिंग. क्षितिज सज्ज होताना मारा करण्यासाठी. चांगला चेंडू टप्पापल्यानंतर खाली राहतोय. अतिशय वेगवान हा चेंडू होता. रफ्तार के सौदागर. यानंतर खूप मोठ्या खेळूला आपण पाहणार आहोत. मुरबाड एक्सेस म्हणून ज्याचं मी नाव सातत्याने घेतोय, सागर कापडी. पाहुणे म्हणून आले होते. ओके, ठीक आहे. निश्चित खूप मोठं नाव आहे. यानंतर अजून एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होताना राईट द विकेट. बॅट चिकट, विकेट किपर चुकी करतोय. वेगवान चेंडू येतोय. बॅटच्या मधून जेव्हा चेंडू कड घेतोय ना, एवढं सोपं नाहीये की क्लोज कीपिंग करणं आणि स्लिपमध्ये झेल घेणं. अतिशय चांगली वापशी. पहिल्या चेंडूवर पंजा ओपन झाल्यानंतर मात्र कमबॅक करतोय. कमालीचा धमालीचा. पॅक क्राऊड, संपूर्ण आयोजक कमिटीचे मेंबर आतापासून तयारी लागले. चंदूदादा हेच माहिती देताना की तो सामना मुरबाड तालुक्यातला पहिला सामना ठरेल. लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटनी उंच उंच आहे. आकाशात चेंडू थांबलाय, पण इथं मात्र झेल कंप्लीट करू शकला नाही. त्यापूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट. धावसंख्या आता मात्र 28. चौथं षटक. इथून मात्र निश्चित पराभव अटल आहे. मानवली टीमचं ज्या प्रकारे सरळगाव टीमचं बॅटर काय सन्नाटेदार बॅटिंगचं प्रदर्शन केलं. नाबाद 48. नो डाऊट 3 स्टार आहेत ते. उल्लेख करायचा चेंडू नंतर. ओ, परत एक चांगला चेंडू. ठीक. आमच्या VIP डाईच्या राईट साईडला गेट समोर चॉकलेटी बॉय दानिवली गावाचा अजित पाहतोय आपण. अंदाज अपना. चॉकलेट बॉय काय म्हणतात, देखना चिकना गोगल व्यवस्थित. आणि त्या समेत पाहतोय आपण अजित, सुमित आणि पांड्या दिसत नाही त्याच्या समेत. 3 स्टार ऑफ धानिवलीचे हे पक्के मित्र आहेत. तर षटकाची समाप्ती पाहायला मिळते. ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर असं वाटलं होतं की टफ फाईट करेल. आता मात्र 6 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून जर विचार केला खूप मोठी धावसंख्या आहे. म्हणजे अशक्यप्राय आव्हान पाहतोय आपण. तब्बल अजून 46. 6 षटकार आले तरी नाही, पण टेनिस क्रिकेटमध्ये बनलेत 6 मध्ये 49, 6 मध्ये 42, एकामध्ये 13. हे क्रिकेट आहे. पण जेमतेम पाहतोय की आपण सळगावची जी बाजू दिसते भक्कम बाजू आहे. आणि मोठ्या पातळीवरचा संघ पाहतोय आपण मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये. श्यामदादा भोईर खूप मेहनत करताना पाहतोय आपण. सातत्याने त्याच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रामध्ये आदर्श चषक 2023-24चं नाव गाजतोय. कारण थेट प्रेक्षेपण आपण घरबसल्या पाहू शकता. वेलकम दादा, स्वागत आहे आपलं. यावेळेस पात्रा चेंडू चांगला होता. निश्चित आताच आम्हाला माहिती मिळते की मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन म्हणजे MGCA चे सल्लागार असलेले सुरेश घोडे साहेबांचं इथं कुठंतरी आगमन झालेलं आहे. आणि दादांना मी विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचे. तुम्ही सल्लागार आहेत आणि मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्याच स्टँडमध्ये आपण आहेत. चला दादा या. कट करण्याचा प्रयत्न. मोठी कड गलीच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. इथं मात्र धावत नाहीयेत. चेंडूला म्हणतो तू जा, मी तुला घ्यायसाठी येईल. हा चौकार आलाय. निश्चित खास आमचे श्यामदादा भोईर यांच्याकडून कळकळीची विनंती आहे दादा की आपण या. कारण की आपण असोसिएशनचे सल्लागार आहेत दादा. पहिले आपण भेटून जा आयोजकाला. परत एकदा विनंती करतोय. मुरबाड ग्रामीण असोसिएशनचे सल्लागार आणि खास आमचे सध्याच्या क्षणीचे प्रमुख पाहुणे मात्र मुरबाड ग्रामीण असोसिएशन स्टँडमध्ये आहेत. या दादा या. वेलकम वेलकम. आपलं खूप गोड गोड स्वागत आहे. पदाधिकारी आहेत तुम्ही. तुमच्याचमुळे तर हा टेनिस क्रिकेट चांगल्या तऱ्हेने पार पडतोय. गोलंदाज सज्ज होताना विशाल. याच पात्र एका हाताने. टायमिंग परफेक्ट नाहीये. फक्त इथं असं वाटते की चेंडू खेळून काढायचा सामना कधीच संपवायचा हेच सांगतात मानवली टीमचे बॅटर. आणि जेव्हा सामना रंगतदार पाहायला मिळतो ना तेव्हा मात्र समालोचन कक्षामध्ये सुद्धा खूप मजा येते. आता मात्र धावसंख्या 34. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये एका
धावीने मात्र रोमन आकडा म्हणजे आठवण झाली असते क्रिस गेलची, षटकार किंग दुनियेतला एक खूप मोठं नाव. गती परिवर्तन, खराब बॅटिंग आता मात्र निश्चित स्पेशल नागी टाकताना मानले टीमचे बॅटर सरळगाव टीमच्या गोलंदाजी पुढे की तुम्ही आमच्यापेक्षा भारी खेळले म्हणून आम्ही हा पराभव मान्य करतो. पण आयुष्यामध्ये मित्रांनो बघा, तुम्ही हार मानू नका, तुम्ही प्रयत्न करा, कारण की प्रयत्न केलेच नाही. फक्त 2 चौकार 1 षटकार आला आणि डॉट चेंडूची संख्या खूप जास्त आहे. सातत्याने समालोचन कक्षामधून आम्ही एवढंच शब्द सांगत नाही तुम्हाला. हा चेंडू परत टाकावा लागेल काय, आणि हो लाईन चेक करतील डाव्याच्या बाहेरचा चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमध्ये एका धावीने पराभवाचं अंतर कमी करेल. इथून मात्र पाहतोय आपण जो मोठं आव्हान आहे तो पराभवाचं कमी करण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे मित्रांनो. धावसंख्या 35, 39 धावेची अजून आवश्यकता आहे अशी माहिती आमची स्कोर देताना, कारण की 35चं धावफलकावर आहेत. हा लॉफ्टेड फटका खिचून मारलाय, हा वेत आहे आणि बॅटर बाद होतोय. वेलकम सुरेशजी घोडे दादांचं आगमन झालेलं आहे. खूप चांगलं एक गोड व्यक्तिमत्व आणि खास मुरबाड ग्रामीण असोसिएशनचे सल्लागार आहेत. वेलकम दादा सुरेशजी घोडे साहेबांचं व्यासपीठावर आपण आलात. श्यामदादा याच्या मान राखला आपण म्हणून आपलं हार्दिक स्वागत आहे. खूप मोठी चर्चा असेल आज आदर्श क्रिकेट संघ धानिवली आणि आयोजक कमिटीच्या माध्यमातून, कारण की उद्यापासून या स्पर्धेचं डे नाईट आहे आणि 31 तारीख आज म्हणजे उद्या आपण ठीक आज मध्यरात्री 12 वाजल्यानंतर 24 आपण स्वागत करणार आहे. आणि अपेक्षा आहे की आज चॉकलेटी बॉय धानिवली निश्चित अजित आणि सुमित काही वेगळं प्रोग्राम आखण्यात यश चर्चा करताना पाहतोय आपण. नाही, चर्चा करावी, कारण की आयुष्य खूप छोटं आहे. जगा आणि जगू द्या, असा जगा, आनंदाने जगा. आयुष्यामध्ये दुःख जो होतोय ना तो दुःखीच राहतो आणि सर्वांसोबत जो सुखी राहतो ना तो सुखी राहतो. हे पाहू शकता आपण. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे सुरेश गुडेजी, हा मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि याच बरोबर असं वाटते की हा सामना इथं मात्र जिथं खूप मोठ्या धावसंख्येने जिंकलाय. काल मला वाटते की 40 धावींनी सामना जिंकला होता, तो म्हणजे आदर्श 11 क्रिकेट संघ धानिवली, पण त्याचा रेकॉर्ड मोडता आला नाही. 39 धावींनी ते मात्र विजय संपादन केलेला आहे. हे पाहू शकता आपण. मॅच नंबर 23